नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. आपण बघितलं इथे यमुनाने यशचं सर्टिफिकेट आणून दिलेलं असतं. स्कॉलरशिपचं सर्टिफिकेट यशने सगळ्यांच्या समोर जाळून टाकलेलं असतं. त्यामुळे इथे आता यशचा हात भाजायला आलेला असतो, तरीसुद्धा यश ते सर्टिफिकेट हातातून काही सोडायला तयार नसतो. तेव्हा इथे आता सुलक्षणा येते आणि म्हणते यश, आणि त्याच्या हातातलं सर्टिफिकेट खाली टाकायला सांगते. तेव्हा ती म्हणत असते, बाद झालं, आता ही तुझी शेवटची चूक, पुन्हा अशी चूक करायची नाही. तेव्हा यश म्हणतो, मी तुला प्रॉमिस करतो मा, पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते, यश, अरे किती आणि कुठल्या गोष्टीसाठी प्रॉमिस करणार आहेस? आता परत प्रॉमिस केलेस. अरे उदयसारखा इथे आता पुन्हा हे प्रॉमिस तू मोडणार नाहीस ना? उदय कसं आपल्याला वाटलं त्या मुलीबरोबर लग्न करून मासमोर येऊन उभा राहिला, तू पण तसंच काही करणार नाहीस ना? स्वतःच्या मर्जीने इथे लग्न करशील आणि नंतर पुन्हा सॉरी म्हणशील. तेव्हा इथे आता सुलक्षणाला राग येतो पौर्णिमाच्या बोलण्याचा. ती रागाने बघायला लागते तिच्याकडे. तेव्हा यश आपल्या माचा हात हातात घेतो आणि म्हणत असतो की मा, मी तुला प्रॉमिस करतो, मी कधीही तुझ्या मनाच्या विरुद्ध जाऊन लग्न करणार नाही. मी तर तुला असंही प्रॉमिस करतो, तुला जी मुलगी आवडेल त्याच मुलीबरोबर मी लग्न करेन, असं प्रॉमिस इथे आता यशने सुलक्षणाला केलेलं असतं. तेव्हा सुलक्षणाला खूपच जास्त आनंद होतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता एकटीच कावेरी बसलेली असते. कावेरी म्हणत असते, तिला आठवत असतं दिगंबर जे काही बोललेलं असतो ते, तुझ्या बापाने आणि तुझ्या भावाने सुद्धा या गावकऱ्यांना असंच इकडे स्वप्न दाखवलं होतं. पण काय झालं, सगळ्या स्वप्नांवरती पाणी फेरलं ना, तसंच तूही करणार आहेस का? तेव्हा कावेरी आपल्या पर्समधून आईचा फोटो काढते आणि तिच्या आईचा फोटो बघत ती रडत बसलेली असते आणि म्हणत असते की आई, अगं कुठे आहेस तू? का सोडून गेलीस तू मला? आई, तू माझ्याजवळ हवी होतीस गं. मला खरंच तुझी खूप गरज आहे. तू का मला अर्ध्या रस्त्यामध्ये सोडून निघून गेलीस? तुझ्या कुशीमध्ये शिरून मला रडावंसं वाटतंय. तुला मिठी मारून मला रडावंसं वाटतंय. मी तुला खूप मिस करते आई. मला तुझी खूप आठवण येते, असं आता कावेरी म्हणत असते आणि ती रडत असते. तेवढ्यातच तिथे काऊ येते आणि तिच्या खांद्यावरती आपला हात ठेवते. तेव्हा इकडे कावेरी लगेचच आपले डोळे पुसते. तेव्हा काऊ म्हणत असते, का कावेरी, का का लगेच डोळे पुसतेस? काही पुसायची गरज नाही आहे. रड ना, हवं तेवढं रड, तुझं मन मोकळं कर. अगं गावकऱ्यांना इथे लाठीकाठी शिकवतेस, मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवतेस आणि तू स्वतः किती इमोशनल आहेस ते मला माहिती नाही आहे का? गावकऱ्यांसमोर कितीही स्ट्रॉंग दाखवत असलीस, कितीही स्वतःला धीड दाखवत असलीस, तरीसुद्धा मला माहिती आहे ना, माझी कावेरी किती हळवी आहे ते, किती इमोशनल आहे ते. त्याच्यामुळे हे अश्रू आहे ना, तुला पुसायची गरज नाही आहे. त्यांना मोकळं होऊ दे. तुला हवं तेवढं रड. माझ्यासमोर तुला डोळे पुसायची गरज नाही आहे. अगं मला मला मिठी मारून तू हवं तेवढं रडू शकतेस. त्यामुळे इथे आता कावेरी काऊला मिठी मारते आणि रडत असते आणि म्हणत असते की नाही, मला हारायचं नाही आहे, मला जिंकायचं आहे, माझ्या हापूसचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. तेव्हा इकडे तिला एक प्रश्न पडलेला असतो की तिच्या भावाबद्दल तिला काहीच कळत नसतं. तेव्हा ते आपल्या आईचा जेव्हा तिने फोटो घेतलेला असतो, ते एक प्रश्न विचारते की आई, हापूस मला दादाबद्दल काहीच सांगत नाही आहे गं, पण दादा कुठे गेला असेल? दादा कुठे असेल मला माहिती नाही आहे. आणि तेच ती आता काऊला विचारते की काऊ, दादा कुठे असेल गं? म्हणजे हापूससुद्धा मला दादाबद्दल काहीच सांगत नाही. तेव्हा काय घडलं असेल? तुला माहिती आहे, गावकऱ्यांना मी जे स्वप्न दाखवलं आहे ना, ते नुसतं दाखवलेलं नाही आहे, मला सत्यात उतरवायचं आहे. उद्याचं प्रेझेंटेशन माझं चांगलं झालं पाहिजे काऊ. कारण का, जेव्हा दादा निघून गेला ना, तेव्हा माझा हाऊस पूर्णपणे कोलमडून पडला होता गं. तो आता सगळं वरवर जरी दाखवत असला ना, तरीसुद्धा मला माहिती आहे, हे सगळं त्याने माझ्यासाठी विसरून गेला तो. पण त्याच्या मनामध्ये कुठेतरी ते गिल्ट अजून आहे. ज्या वेळेला मी MBA करून ह्या गावात परत आले ना, तेव्हा मी माझ्या हापूसला सांगितलं की दादाचं अर्धवट राहिलेलं स्वप्न मी पूर्ण करेन. तेव्हा मी माझ्या हापूसच्या डोळ्यामध्ये चमक बघितली, जी आधी असायची. नाहीतर दादा गेल्यानंतर ती चमक मला कधी दिसलीच नव्हती. तेव्हा मला माझ्या हापूससाठी हे स्वप्न पूर्ण करायचं आहे गं. मी करेन ना हे सगळं गावकऱ्यांसाठी. तेव्हा इथे काऊ म्हणत असते, नक्की करशील. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू उद्याचं प्रेझेंटेशन अगदी व्यवस्थित करशील, अजिबात काळजी करू नको. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सुलक्षणा इथे काकांच्या पायाला मालिश करून देत असते. तेव्हा काका म्हणत असतात की काय सांगू मंडळी, आज तुमचा मूड काही चांगला दिसत नाही आहे. नाही, आज तुम्ही गाणं गुणगुणला नाहीत ना, म्हणून म्हणतोय.
तेव्हा इथे काका एक चॉकलेट काढतात आता बरणीमधून आणि ते सुलक्षणाला देतात. म्हणतात, घे घे, हे चॉकलेट घे. तेव्हा ती आता लगेचच चॉकलेट घेते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काका म्हणत असतात की सुलक्षणा, मंडळी तुम्ही बोलला नाही तरीसुद्धा एक गोष्ट मला कळले, यशमुळे तुम्ही दुखावला गेलात ना. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे सगळं, तरी पण विचारताय. मी दुखावले गेले असले तरीसुद्धा मी त्याला माफ केले, कारण का तुम्हीच त्याला दुजोरा दिलात ना. तेव्हा इकडे काका म्हणतात, अगं असू दे, दुजोरा देईन नाहीतर काय करेन. अगं चुका कुणाकडून नाही होत, माणसाकडूनच होतात ना. पण त्या दिवसाची वाट मी नक्की बघतोय जेव्हा तुमच्या ह्या मताचं मतपरिवर्तन होईल. तेव्हा सुलक्षणा म्हणते, हे बघा, ते शक्य काही होणार नाही आहे. तेव्हा इथे काका म्हणतात, बरं ठीक आहे, आता तो विषय मी इथे काही पुन्हा काढत नाही. पण आता मंडळी, आता आपण शांतपणे झोपूया बरं. कारण का उद्याची पहाट ही अगदी सकारात्मक वृत्तीने आणि सकारात्मक विचाराने झाली पाहिजे. म्हणून रात्रीची झोप ही शांत झाली पाहिजे, बरोबर की नाही. पण मी काय म्हणतो मंडळी, त्याच्या आधी जर तुमच्या मधुर आवाजातलं एखादं छान असं गाणं झालं तर खूपच जास्त इथे आता छान होऊन जाईल. तेव्हा इकडे सुलक्षणा काकांच्या आता बोलण्यामुळे खूपच सुंदर असं ती गाणं आता गात असते. मधुर आवाजामध्ये गोड गळ्याने खूप छान असं गाणं ती जेव्हा गुणगुणते तेव्हा इथे काकांच्या चेहऱ्यावरती सुद्धा स्माईल आलेलं असतं. म्हणजे त्यांनी अगदी व्यवस्थितरित्या सुलक्षणाचं मन समजून घेतलेलं असतं. तर इथे सुलक्षणा जरी वरवर कितीही कठोर वाटत असली, घराची शिस्त ही बिघडू नये यासाठी ती प्रयत्न करत असली, तरीसुद्धा तिचंसुद्धा एक आईचं मन आहे. जेव्हा आपली मुलं इथे दुखावली जातात, त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना काहीतरी करायला लागतं, त्या गोष्टीचं दुःख सुलक्षणाला सुद्धा असतं आणि हे काकांच्या लक्षात येतं. पण त्यांना कधी कधी असं वाटतं की तुझी शिस्त म्हणून तू जे काही त्यांच्यावरती लादतेस ते न लादता त्यांची स्वप्नसुद्धा आपण ऐकून घेतली पाहिजे, ती समजून घेतली पाहिजे, असं काकांचं मत असतं. पण इथे सुलक्षणाला सांगितल्याप्रमाणे ती छान असं गाणं गुणगुणते आणि काकासुद्धा शांतपणे आपले डोळे आता मिटतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कावेरी जायला निघालेली असते. त्यामुळे आता काकाने तिच्यासाठी इथे लोणच्याचा एक डब्बा, त्यानंतर तुपाचा एक डब्बा रेडी केलेला असतो. तेव्हा ती आपल्या वडिलांच्या हाताला हात लावते. बघते तर काय, अंग तापलेलं असतं. तेव्हा ती डोकं वगैरे चेक करते आणि म्हणते, हापूस, हे काय, तुमचं अंग अजून गरम आहे, ताप आहे तुम्हाला. मी एक काम करते, मी माझी मीटिंग कॅन्सल करते, मी नंतर कधीतरी जाईन, तुम्हाला बरं वाटल्यानंतर. तेव्हा इकडे हापूस म्हणतात, हे काय करतेस तू कावेरी? अगं ह्या चपला कशासाठी झिजवल्यास तू, सांग ना. इथे असं माझ्यासाठी थांबायला? अगं मोठं काहीतरी आपण काम करायला जातो ना, तेव्हा अशी छोटी मोठी संकटं येतच असतात, पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायचं असतं, कळतंय का तुला. त्याच्यामुळे आता तू अजिबात माझ्यासाठी थांबू नकोस, तू जा बरं. तेव्हा कावेरी म्हणत असते, हापूस, तुला बरं नसताना माझं इथून पाऊल निघणारच नाही. मी नाही जाणार, मी नंतर जाईन कधीतरी. तुला बरं वाटत नाही आहे, चल आपण डॉक्टरांकडे जाऊया. तेव्हा हापूस म्हणतात, अजिबात नाही हा, तो आता मंदार येत असेल त्याच्याबरोबर तू निघ आणि जा बरं, माझ्यासाठी थांबू नको. तेव्हा मंदार म्हणतो, काऊ, अगं मी तयार आहे, चल आपण निघूया का. तेव्हा कावेरी म्हणत असते, मंदार मी नाही येत, हापूसची तब्येत ठीक नाही आहे. तेव्हा इकडे हापूस म्हणतो, हे बघ, तुझा आता पाय इथून निघत नसेल ना, तर मी आता त्या मालवणकरांना मुलांचे फोटो घेऊन बोलावतो, मग चालेल का. तेव्हा कावेरी म्हणते, हापूस, पण तुम्हाला बरं वाटत नाही आहे ना. त्यानंतर इथे आता कावेरी म्हणते, ठीक आहे, तू एक काम कर मंदार, तू आहे ना बाबांबरोबर इथेच थांब, हापूसला तुझी गरज आहे, मी एकटी जाईन, तू नको येऊ माझ्याबरोबर. तेव्हा काका म्हणतात, त्याची गरज नाही आहे, मी थांबेन ना, तुम्ही दोघेजणं जा बरं, तू एकटी जाऊ नकोस, मंदारला घेऊन जा तुझ्याबरोबर. तेव्हा कावेरी म्हणत असते, मंदार प्लीज तू हापूसबरोबर थांब ना, मी एकटी जाईन मीटिंगला. मंदार म्हणतो, ठीक आहे, तू एकटी मॅनेज करणार असशील तर मी काकांबरोबर थांबतो, तू जा. तेव्हा इकडे अगदी व्यवस्थित जा असं सुद्धा तो म्हणतो. त्यानंतर इथे मंदार खूपच चांगला मुलगा असतो, प्रत्येक वेळेला इथे अगदी कावेरीची साथ देत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मंदार काकांबरोबर थांबायला तयार झालेलाच असतो. तेवढ्यातच इथे उदय आणि काऊ दोघेजण आलेले असतात. उदयने इथे देवाचा प्रसाद आणलेला असतो आणि काऊने कावेरीसाठी डबा तयार करून आणलेला असतो. तेव्हा इकडे काका म्हणतात की काय उदय, सकाळ सकाळ पूजा केलीस की काय तू. तेव्हा काऊ म्हणत असते की आज माझा वाढदिवस आहे ना, तेव्हा यांनी सकाळ सकाळ माझ्यासाठी ब्रह्मपूजा केलेली आहे. तेव्हा उदय म्हणतो की त्याचा हा प्रसाद तू तुझ्यासाठी घेऊन जा, तुला नक्की यश येईल. तेव्हा इथे काका म्हणतात की अरे वा,
खूपच छान गोष्ट आहे. त्याच्यानंतर कावेरी म्हणते की हा डबा मी तुझ्यासाठी बनवला आहे खास. तू वेळेवरती जेवून घ्यायचा आणि अजिबात अन्न शिल्लक ठेवायचं नाही. संपूर्ण जेवण संपून टाकायचं. समजलं ना तुला? अजिबात इथे खाण्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. तेव्हा इकडे आता काऊने कावेरीसाठी डबा आणलेला असतो आणि इथे ती म्हणते की तुला ऑल द बेस्ट. तुझं प्रेझेंटेशन खूप छान होऊ दे. त्या लोकांना नक्की आवडेल तुझी आयडिया. कळलं का? तेव्हा इथे काका म्हणतात की बघितलं ना, इथे आता डब्बासुद्धा आणलेला आहे. त्यानंतर तुझ्यासाठी प्रसादसुद्धा आणलेला आहे. खरंच माझी एक नाही 2 मुली आहेत. मी नाही डबा दिला तुला, पण काऊने तुझ्यासाठी डबा आणला की नाही? तेव्हा इकडे कावेरी तुझं मन किती समजून घेते ना, ते बघच तू. त्यानंतर इथे कावेरी म्हणते की पण हापूस, तुला सोडून जावंसं वाटत नाही आहे रे, माझा पाय नाही निघणार. तेव्हा ते म्हणतात हा पाय आता बाहेर काढ, नाहीतर मग तुझं लग्न लावून द्यावं लागेल. चालणार आहे का तुला? माझी काळजी करू नको बाळा. हे सगळेजण आहेत ना माझ्याबरोबर, तू तुझ्या मीटिंगकडे लक्ष दे. तेव्हा इथे कावेरी म्हणते ठीक आहे, काळजी घे. असं म्हणून ती आता मीटिंगला जायला निघालेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता उदयसुद्धा आपल्या आईचा वाढदिवस असतो म्हणून खूप एक्सायटेड असतो. त्याने सुद्धा इथे सगळे जुने जुने मासे फोटो गोळा केलेले असतात आणि त्याचं आता एकत्र फोटो तो तयार करणार असतो. ते सगळं कोलॅज करणार असतो आणि त्यासाठी त्याने आपल्या मित्राला भेटायला बोलावलेलं असतं. तेव्हा इकडे तो सुद्धा जायला निघालेला असतो आणि इथून आता कावेरीसुद्धा निघालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे विद्या आता स्वयंपाक करत असते. विद्या इथे आता कॅमेऱ्याला जवळ बोलावते आणि म्हणत असते की काय आहे, मला इथे मटण खावंसं वाटे. मटण, माझी आई किती छान मटण बनवते, अशी तर्री बिर्री. पण ह्या लोकांचं काय, यांना इथे अजिबात नॉनव्हेज चालत नाही ना. पण मला मटण खावंसं वाटते त्याचं काय, आणि मी माझ्या घरी खात होते त्याचं काय. इथे आपलं काय, तर इथे वरण भात भाजी एवढंच, सगळं व्हेज. नॉनव्हेजचं तर नावच नाही. पण मला तर माझ्या आईच्या हातचं मटणच खावंसं वाटतंय. कधीतरी मटण आणायला नको का? असं इकडे आता विद्या म्हणत असते आणि ती स्वतःशीच बडबडत असते. त्यामुळे तिथे आता सुलक्षणा येते आणि म्हणते काय गं विद्या, काय झालं? झालं का? स्वतःशीच बडबडून झालं तुझं? तेव्हा विद्या म्हणते नाही मा, ते मी माझ्याच विचारांमध्ये होते. तेव्हा इकडे सुलक्षणा म्हणते बरं काय, आज काय काय मेनू आहे ते सांगतेस का? जेवणामध्ये काय बनवणार आहेस? तेव्हा विद्या म्हणते की आता मी काकांसाठी मेथीची भाजी आणि तुम्हाला भरलं भेंडी आवडतं ना, म्हणून भरलं भेंडीसुद्धा बनवणार आहे आणि त्याचबरोबर मसाले भात, श्रीखंड पुरी. तेव्हा सुलक्षणा म्हणते काय गं एवढं जेवण, एवढं सगळं का बनवणार आहेस तू? तेव्हा विद्या म्हणते मा असं काय करताय? अहो आज स्पेशल डे आहे ना, आज तुमचा वाढदिवस आहे म्हणून हे सगळं बनवते. मा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ती आता आशीर्वाद घेते. तेवढ्यातच तिथे अनन्या आवाज देते की आई लवकर इकडे ये ना. तेव्हा विद्या म्हणते की मा मी आलेच आ. अनन्याला स्कूल बसपर्यंत सोडून आले. तेव्हा सुलक्षणा म्हणते हो हो जा ना. त्यानंतर इथे विद्या गेल्यानंतर सुलक्षणा आता हसायलाच लागते. कारण विद्याच्या मनात किती काही असेल तरीसुद्धा ती कुणाला काही दाखवत नाही. सगळ्यांबरोबर ती प्रेमाने वागते. तेव्हा इथे सुलक्षणाला तिचा हा स्वभाव खूपच जास्त आवडत असतो. त्यानंतर इथे आता मीटिंगच्या ठिकाणी ही पोचलेली असते कावेरी. तिथेच तिला दिसतं एक मंदिर असतं. तेव्हा ती आता मंदिरामधून देवाचं दर्शन घेऊन आपल्या मीटिंगला जाणार असते. तेव्हा ती फुलवाल्याच्या तिथे आपल्या हातातली पिशवी आणि बॅग दोन्हीही तिथे काढून ठेवते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते की दादा तुम्ही माझ्या बॅगवरती लक्ष ठेवाल ना, मी पूजा करून लगेच येते. काका म्हणतात हो हो ठीक आहे, तू पूजा करून ये, मी ठेवतो लक्ष. तेव्हा इकडे कावेरी आरतीचं ताट घेते आणि पूजेसाठी जाते. तेव्हा इथे आता तिचं प्रेझेंटेशन व्यवस्थित व्हावं, गावकऱ्यांना दाखवलेलं स्वप्न तिला पूर्ण करता यावं, यासाठी ती पूजा करायला आलेली असते. आणि इथे यशसुद्धा आलेला असतो. आपल्या आईचा वाढदिवस असतो म्हणून तो सुद्धा पूजा करायला आलेला असतो आणि आपल्या मनातली इच्छासुद्धा तिथेच सांगायला आलेला असतो. तेव्हा इकडे तो सुद्धा एक जास्वंदाचं फूल घेतो आणि पूजेसाठी जातो. सुलक्षणासुद्धा घरच्या देवीची पूजा करत असते. सुलक्षणा इथे पूजा करत असताना तिथे आता काका आलेले असतात. सुलक्षणा इथे आशीर्वाद घेते देवी आईचा आणि जात असताना तिथे काका येतात आणि म्हणतात मंडळी थांबा. तेव्हा ती म्हणते अहो तुम्ही आलात का, थांबा तुम्हाला पाणी देते. तेव्हा इकडे काका म्हणतात थांबा मंडळी, आज तुमचा वाढदिवस आहे ना,
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा सुलक्षणा म्हणते, खरंच थँक्यू, आशीर्वाद द्या, पाया पडते. आणि ती आता काकांच्या पाया पडते. तेव्हा ते म्हणतात, हे घ्या तुमच्यासाठी वाढदिवसाचं छोटंसं गिफ्ट. तेव्हा सुलक्षणा म्हणते, अहो हे काय आता काय आपलं वय राहिलं आहे का? कशाला तुम्ही गजरा आणलात? तेव्हा इकडे आता काका म्हणतात, आता गजऱ्याचा आणि वयाचा काय संबंध? मी तुम्हाला वाढदिवसाला दरवर्षी गजरा आणतो की नाही, तसंच यावर्षीसुद्धा आणला. चला बरं, आता माझ्याकडे पाठ करा. मी स्वतः माझ्या हाताने हा गजरा तुमच्या केसांमध्ये माळतो. तेव्हा इथे आता सुलक्षणा लाजतसुद्धा असते. ती म्हणते, इश्श, तुम्ही पण ना? तेव्हा ते म्हणतात, त्याच्यामध्ये लाजायचं काय? नवरा आपल्या बायकोच्या केसांमध्ये गजरा माळू शकत नाही का? वय झालं म्हणून काय झालं? तेव्हा इथे काका सुलक्षणाच्या केसांमध्ये आता स्वतःच्या हाताने गजरा माळतात. तेव्हा सुलक्षणा खूपच जास्त लाजत असते. त्या दोघांमधलं प्रेम, त्यांचं जरी एवढं वय झालं असलं, त्यांनी इतकी वर्ष संसार केला असला, तरीसुद्धा प्रेम काही कमी झालेलं नसतं. तर इकडे ते स्वतःच्या हाताने तिच्या केसांमध्ये जेव्हा गजरा माळत असतात, दोघेही आनंदी असतात. त्या दोघांना असं एवढ्या वयेत असं एकत्र बघून यमुना त्यांच्याकडे बघत उभी असते. तेव्हा यमुनाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, काय गं यमुना, काय झालं? तू का त्यांच्याकडे बघून अशी डोळ्यात पाणी आणतेस? तुला काय तुझ्या नवऱ्याची आठवण आली का? तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते, यमुना, मी काय म्हणते, तुला जर तुझ्या नवऱ्याची इतकी आठवण येत असेल, तर मग तू एक काम का नाही करत? तू तुझ्या नवऱ्याबरोबर पॅचअप का नाही करत? तेव्हा इकडे सुलक्षणा म्हणते, अजिबात नाही. एकदा सांगून तुम्हाला कळत नाही का? त्या माणसाचं नावसुद्धा या घरामध्ये घ्यायचं नाही. त्याने आपली फसवणूक केली, फसवले माझ्या मुलीला. आणि मला खोटं बोलणारी माणसं अजिबात आवडत नाही. मला खोटं बोललेलं सहन होत नाही. आणि म्हणून त्या माणसाला या घरामध्ये जागा नाही. त्याचं नावसुद्धा पुन्हा घ्यायचं नाही या घरामध्ये, कळलं का? आणि मी माझ्या मुलीला तिकडे अजिबात परत पाठवणार नाही आहे. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. तेव्हा इथे यमुना पौर्णिमाकडे बघते आणि रागाने तिथे ताण निघून जाते. तेव्हा इथे आता पौर्णिमा जेव्हा हे शब्द बोलते, खूपच जास्त सुलक्षणाला राग आलेला असतो. सुलक्षणा आता यमुनाकडे रागाने तर बघतेच, पण पौर्णिमाकडे सुद्धा बघते. पौर्णिमासुद्धा तिला घाबरते आणि लगेच तिथून कल्टी मारते. त्याचबरोबर इथे आता गणपती बाप्पांकडे ती पूजा करायला आलेली असते कावेरी. ती प्रार्थना करत असते की मी माझं प्रेझेंटेशन करायला आले, प्रेझेंटेशन चांगलं होऊ दे, माझं प्रेझेंटेशन त्यांना आवडू दे आणि फॅक्टरीला सुरुवात होऊ दे. त्यानंतर इथे ती म्हणत असते की गावकऱ्यांना मी केलेलं प्रॉमिस मला पूर्ण करायचं आहे. माझ्या पाठीशी राहा, मला तुमचा आशीर्वाद द्या, मला माझ्या हापूसचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. तेव्हा इकडे यशसुद्धा आलेला असतो. यश म्हणत असतो की आज माझ्या माचा वाढदिवस आहे, तिला सगळा आनंद मिळू दे, तिला जे हवं आहे ते सगळं मिळू दे आणि लवकरच माझं कुटुंब एकत्र येऊ दे आणि कुटुंब पूर्ण होऊ दे. त्यानंतर इथे आता पौर्णिमाने सुद्धा गिफ्ट आणलेलं असतं सुलक्षणासाठी आणि यमुनाने सुद्धा आणलेलं असतं. तेव्हा यमुना म्हणते, अरे वा पौर्णिमा काकू, तू सुद्धा मला गिफ्ट देणार आहेस का? तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते, ऑफकोर्स, आता वहिनींना गिफ्ट कोण नाही देणार? वहिनींना गिफ्ट देणं म्हणजे एक हस्ते गिफ्ट दो, दो हस्ते गिफ्ट लो, बरोबर की नाही? अगं, ज्यांचं वहिनींना सगळ्यात जास्त गिफ्ट आवडतं ना, त्यांना त्या खूप असं मोठं काहीतरी देतात. त्याच्यामुळे ह्या वेळेला वहिनींना तर माझंच गिफ्ट आवडणार आहे आणि मी त्यांना गिफ्ट देणार. आणि मला जे हवं आहे ना, इतक्या वर्षांपासून मला डायमंड नेकलेस हवा आहे, तो मी वहिनींकडून मागून घेणारच आणि त्या मला नक्की देतील. तेव्हा यमुना आपल्या मनामध्ये म्हणत असते, तू फक्त स्वप्नात बघत राहा गं, तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण नाही होणार. कारण का ह्या वर्षी माझंच गिफ्ट आवडणार आहे मला आणि तेव्हा मला जे हवं आहे ना, ते मी माकडून करून घेणार. तेव्हा इकडे आता यशसुद्धा आलेला असतो जास्वंदाचं फूल घेऊन इथे आता देवाजवळ प्रार्थना करायला. त्याचं कुटुंब पूर्ण होऊ दे, म्हणजे लवकरात लवकर माने उदयदादा, त्याची बायको आणि त्याचबरोबर चिकू यांना घरी येण्याची परवानगी दिली पाहिजे. तेव्हा इकडे आता एक लाडू प्रसाद म्हणून गुरुजींनी अर्धा यशला दिलेला असतो आणि अर्धा कावेरीला दिलेला असतो. तेव्हा इकडे आता कावेरी जात असताना ती गणपती बाप्पा असं म्हणाल्यानंतर यश लगेच मोरया म्हणतो. तेव्हा कावेरी जात असताना तिची ओढणी यशच्या घड्याळामध्ये अडकलेली असते. तेव्हा कावेरी आता तिथेच उभी राहते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया प्रेक्षकांनो, इथे आता यशची आणि त्याचबरोबर कावेरीची बॅग सेम असल्यामुळे बॅग एक्सचेंज झालेल्या असतात. इथे यशची बॅग कावेरीकडे गेलेली असते
आणि कावेरीची यशकडे गेलेली असते. त्याच्यामध्ये प्रसादाचा शिरा असतो जो इथे मिळालेला असतो सुलक्षणाला.